द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि। नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्म परानन्दम् ईशम् आनन्दिवल्लभं। नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ति। स्वयं भानुजो भानु आराधिनाम तयाच्या कुडी दीपकु दिव्य जाहलाम हरिभक्ती लागोनी तारी समस्ता। नमस्कार सद्गुरु संत एकनाथा श्रीपादनाथं गुरुराजवर्यं मुमुक्षु नाम ज्ञानदानैक्यदक्षं श्री घोटी क्षेत्रे निवासनं तं नमामि वेदांत विद्यां वरिष्ठं, नमामि वेदांत विद्यां वरिष्ठं। कर्पूर गौरं करुणावतारं संसार सारं भुजगेन्द्रहारं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवामि सहितं नमामि। सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। सद्गुरुनाथ भगवान की जय। उपदेश मदालसा देह निर्मिला कैसा आला शिकवण्या वाटा मातीची गर्भवासा। जो पंथ ओकटारे पचलासी कर्म कोटा अविचार बुद्धी तुझी पुत्र राया अद्वटा। पर्यदे मदाल सोहम जो जो रे बाळा निज ध्यानी निज पारे लक्ष लागो दे डोळा। निज ते तू विसरलासी होसी वर पडा काळा। पर्यदे मदाल सोहम जो जो रे बाळा। नवमास कष्टलासी दाव्याने प्रसूत झाली एताची कर्म जाड तुझी मान अडकली। अकांतु ते जननीये दुखे दाय मुकली स्मरत्या हरिया राधाई कृष्ण माऊली। पर्यदे मदाल सोहम जो जो रे बाळा। इथपर्यंत आपण तीन चरणाचा आपण त्या ठिकाणी चिंतन करण्याचा प्रयत्न केलेला आहे। आता चौथं चरण जे आहे उपजोनी दुर्लभू रे माय बापा झालासी। वाढविती थोर आशा थोर कष्टी सायासी। माझे माझे म्हणून आज निवाया भुलसी। होणार जाणार रे जाण नको गुंपो भव पाशी। पर्यदे मदाल सोहम जो जो रे बाळा। या देहाचं स्वरूप हा या मदरसेचा मुख्य विषय आहे। देहाचं मिथ्यात्व आणि देहाच्या संबंधाने असणाऱ्यांचं मिथ्यात्व म्हणजे अहम आणि मम। अहमच्या संबंधाने माऊली ज्ञानोबा ज्ञानेश्वरी मध्ये सांगतात अहम आणि ममच्या संबंधाने की तैसी अहम ममतेच्या लवड सवडी माते नपवतीच बापुडी। आणि म्हणून जन्म मरणाची दुथडी ढवळती केली। जन्म मरणाला कारण जर काय असेल तर अहम आणि मम आकाराला अहमने त्या ठिकाणी ग्रासलं त्याचंच नाव अहंकार। अहंकार म्हणजेच अहंकार। असा हा अहंकार अहंकार या शब्दाचा अर्थ तादात्म्य आहे। संबंध काही नसताना एखाद्या गोष्टीशी संबंध मानणं हा मूळ अर्थ आहे अहंकार शब्दाचा। गर्व आणि ताठा हा पुढचा अजून स्थूल मान झाला। सूक्ष्म तादात्म्य संबंध धारण करणं
कारण गर्व आणि ताठा नसणारी संप्रदायामध्ये अनेक माणसं आहेत, खूप नम्र आहेत, खूप नम्र आहेत, तरी देव कळत नाही त्यांना. कारण अहंकार शब्दाचा फक्त गर्व आणि ताठा एवढाच अर्थ त्यांनी धारण केला. तादात्म्य संबंध मानणं, हा संबंध हा विचारून अहंकारू सांडलीची. मग अस्तीच वस्तू होई जे, जैसी आपुली स्वस्ती सहजे आपण केली. वृत्तीवरती आवरण येण्याची कारण मीमांसा साधू संतांनी शोधली. मग इथे देहाच्या संबंधाने या मदालसेमध्ये जास्त करून देह आणि देहाच्या संबंधाने असते ती देह आणि देह संबंधी ती निंदावी आणि इतर मंदावी श्वान सुकरे. सगळ्यात बाधक काय आहे प्रत्येकाला, त्याचा विचार तुकोबाराने सुद्धा या प्रमाणात केला की देह आणि देहाच्या संबंधाने जी कोणी असतील ना, कारण जास्त तादात्म्य त्यांच्याशीच असतं. जवळचा अति कोण आहे, देह आणि देहाच्या संबंधाने, म्हणून त्यांच्या संबंधाने त्यांची निंदा. निंदा म्हणजे मिथ्यात्व. निंदा म्हणजे काय, त्यांच्याबद्दल सारखं काहीतरी कुचेष्ट बोलणं नाही. निंदा या शब्दाचा अर्थ त्याचं मिथ्यात्व लक्षामध्ये घ्यावं. आणि हे मिथ्यात्व देहाच्या संबंधाने सांगत असताना गर्भवासाचं जे गाढ दुःख आहे ते या ठिकाणी या चरणामध्ये पुढे सांगितलं. आणि ध्रुवपदामधून सांगितलं की पर्येते मदालसा, की मदालसा आपल्या मुलांना त्या ठिकाणी उपदेश करते. सोहम जो जो रे बाळा, निज ध्यानी निज पाणी लक्ष लागो दे डोळा. तुझं जी वृत्ती आहे ती वृत्ती निज ध्यानामध्ये, निज नाम, निज ध्यान, निज बोध हे शब्द का वापरले. निज म्हणजे मूळच. माऊली ज्ञानोबाराय हरिपाठामध्ये म्हणतात, निज वृत्ती काढी सर्व माया तोडी आणि इंद्रिया सवडी लपवू नको. मग ही निज वृत्ती काय, ही निज वृत्ती प्रत्येकाची निज वृत्ती मूळ वृत्ती काय म्हणत होती, अहम ब्रह्मास्मी, मी ब्रह्म आहे. मी काय आहे, आपण ब्रह्माची शोधा करता निघालो की नाही. मग ते ब्रह्मच तू आहेस असं त्यांनी उपदेश करावा. तत्वमसी. आणि आपण ग्रहण करताना काय करावं, अहम ब्रह्मास्मी. श्री गुरुने सांगावं तत्वमसी आणि शिष्याने म्हणावं अहम ब्रह्मास्मी. प्रत्येकामध्ये ती शक्ती आहे, फक्त सुप्त आहे. आणि ती जागृत करण्याकरता दीक्षा किंवा अनुग्रह आहे. आणि सतत जागृतीवर राहण्याकरता अभंग आहे. सतत जागृतीवर राहण्याकरता हा उपदेश आहे. आपल्या दृष्टीने परोक्ष असेल, पण ज्यांनी लिहिलं त्यांच्या दृष्टीने मात्र अपरोक्ष आहे. ही ग्रंथ परोक्ष ज्ञान कोणाच्या दृष्टीनं, ज्याला अनुभव आलेला नसेल त्याच्या दृष्टीने परोक्ष आहे. पण अनुभव प्राप्त जे कोणी असतील साधक त्यांना हे ग्रंथ प्रत्यक्ष चिंतन, प्रत्यक्ष चिंतन. जसं नामाचं चिंतन सद्गुरूने दिलेल्या वाक्याचं महावाक्याचं, तसं ह्याच्यातलं प्रत्येक वाक्य महावाक्य आहे. ज्याला अपरोक्ष झालेला असेल त्याला. आणि बाकीच्यांना काय वाया जाईल का नाही, त्यांनी परोक्षपणे जर ऐकलं तर त्यांचा फायदा हा की त्यांच्यातलं मुमुक्षुत्व जागृत होईल. आणि मुमुक्षुत्व जागृत झालं का मग तो श्री गुरुला शरण जाऊन पुढचा जो भाग आहे त्याचा मेळ बसेल. मग या ठिकाणी या गर्भवासाच्या दुःखाचं वर्णन करत असताना या देहाचं तादात्म्य काढण्याचा प्रयत्न केलेला आहे. मदालसा आपल्या पुत्राला सांगताना जे तादात्म्य जास्त करून कशाशी आहे कनेक्ट, आपली वृत्ती देहास. तसं पाहिलं तर हे ओढून घेतलेले आपण मूलतः आपण परब्रह्म स्वरूप आहोत. तोच उपदेश सर्व संतांनी आपल्या वाणीतून केला. श्री गुरूंनी त्यांना त्या ठिकाणी केला. बाबाजी चैतन्यांनी आपला अनुभव प्रकट केला. मी वासुदेव तत्वता कळो येईल विचारिता आहे ठाऊक. म्हणजे संतात सुद्धा सौभाग्य आणि अभागी संत दोन्ही बी आहेत. ज्यांना भेटले असतील असा उपदेश करणारे ते सौभाग्य संत, आणि ज्यांना कर्मोपासनेचा फक्त उपदेश करत असतील तर ते अभागी संत. शब्द सांगतो आहे ठाऊक कोणाला, सौभाग्य संता, जे भाग्यवान संत आहे त्यांना. आणि तुझा नाही आणि कमागुता का, तुम्ही तुझं नाहीच, दुसरं नाहीच, केवळ ब्रह्म एकमेवा द्वितीयम ब्रह्म. महाराजांनी काल कधी शब्द माझ्या ऐकण्यात आला, कोणाकडून सांगता येत नाही कीर्तनात. एकमेवा द्वितीयम ब्रह्म हे म्हणण्यामध्ये सुद्धा द्वैत आहे.
रात्री सांगितलं 1 महिन्यामध्ये द्वैत, 2 म्हणल्यावर द्वैत होईल यात वाद नाही, 1 म्हणूनच द्वैत आहे. 1 म्हणल्यावर म्हणताना आपल्यापासून वेगळं झालं ना, जाणीव आली. आणि म्हणणं, मी तर त्याच्याही पुढे जाऊन म्हणेल की म्हणण्यापेक्षा नुसतं अंतःकरणात जाणीव जरी झाली एकपणाची, आपल्या एकपणाची, तर तिथेच द्वैताला सुरुवात झाली. 1 म्हणण्यात तर लय पुढे गेलो आपण, नुसत्या अंतःकरणाचा. म्हणून साधू संतांनी अभंगवाणीमधून काय म्हटलं, वरमते एक आहे दृढ धरावा भाव, पण पुढे मात्र काय मग हे केलेलं, जाणीव नागवन लागो निधी तो ठाव. त्या परब्रह्म स्वरूपाचा वृत्तीला ठाव कोण लागू देत नाही, तर ते जाणीव नावाची जी गोष्ट आहे ती, या जाणीवेने माझा मर्डर खून मांडलाय तुकाराम महाराज म्हणतात. असा अभंग आहे. काय करू म्हणे, खूप मला अस्वस्थ करते ही जाणीव. म्हणून तर मागणं मागितलं की जाणून नेनती करी माझी म्हणून, तुझी प्रेम कोण जाणून नेत. मग आता या ठिकाणी त्यांनी हे दुःख मांडताना गर्भवासाचं दुःख मांडलं का, तर तुमच्या अंतःकरणात जे देह तादात्म्य मी जे आहे असं जे पक्क झाले, तर या दुःखाने तरी जाणीव होऊन कमीत कमी त्या देह तादात्म्यातून सुटण्याचा प्रयत्न, वृत्तीला वळण लावण्याचा प्रयत्न करतील म्हणून सांगितलं. त्यानंतर ममत्वाच्या संबंधाने या 4थ्या चरणामध्ये सांगते मदाला समता, उपजून दुर्लभ रे माय बापा झालासी, वाढविती थोर आशा थोर कष्टी सायासी. त्यांनी आई बापांनी जन्म तो दिला तुम्हाला, आपल्याला कशा करता दिला, आपल्याला काहीतरी त्यांचा इच्छा असेल ना का, हे कमीत कमी या पोरांनी मोठं झाल्यानंतर आम्हाला सांभाळावं, आमचं लक्ष द्यावं. आता कुणी कुणावर तसा उपकार करत नाही, परंतु कृतज्ञतेचा भाव असला ना तर समाधान आहे बरं का. की त्यांचं कर्तव्य पार पाडतात मुलांच्या संबंधाने, आणि मुलांनी आपलं कर्तव्य पार पाडायचं त्यांच्या संबंधाने. नाही पाळलं तर त्या ठिकाणी समाधान नाही मिळणार त्यांना, आणि पाळलं तर कृतज्ञता जर असेल अंतःकरणामध्ये तर तुमच्या वृत्तीला स्थैर्य प्राप्त होईल, आनंद होईल, आनंद उमटून येईल. जर सगळ्याच गोष्टी आनंदाकरता करायच्या तर आनंदाचे प्रतिबंध दूर करणं कोणाच्या हातात आहे, आपल्याच हातात आहे. अडथळे, आनंद ही तुमचं आपलं सगळ्याचं स्वरूप आहे. म्हणून प्रत्येक गोष्टीत आनंद शोधतोय आपण. आनंदाकरता आहारामध्ये, मैथुनामध्ये, अन्य सर्व पंच विषय जे आहेत, शब्द स्पर्श रूप रस गंध, या माध्यमामधून आनंद शोधतोय तो, आणि आनंद मिळतोय बी त्यातून त्याला. पण तो आनंद कसा नाही, विषयाचा आनंद कसा आहे, क्षणिक आहे, शाश्वत नाही. विषय क्षणिक आहेत का आनंद क्षणिक आहे? आनंद नाही क्षणिक, आनंद तर अखंड आहे, विषय क्षणिक आहे. आणि विषय भोगणारी इंद्रिय सुद्धा क्षणिक आहे. नुसतं विषय तर नाही क्षणिक, पण विषय भोगणारी जी इंद्रिय आहेत ती तशीच्या तशी राहतात का. आता तुमचे एवढे काळे कुळकुळीत केस आहे, हे तुमचे कायम असेच राहतील का? आमचे असेच होते, तुमच्यापेक्षा बी लय भारी वाढायचं. आमचा कॉलेज मधले आमचे फोटो पाहिले ना प्रत्येकाचे तुम्ही, बाबा हिरोच पाहिले. कोंबडा कोंबडा असा इथे मध्ये असा 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 इथे इथे असा असा असा. हा पहिल्या आनंदयात्रेमध्ये तोच फोटो टाकला होता मी संपादक काय कॉलेज. पण आता पुढे तसं, आता काय कंडिशन आहे बघा. अजून तरी बरी, अजून काही 5-7 वर्षांनी कशी होईल सगळ्यांची बघा, तुझी पण हसला तू पण तुझी पण, याचा फोटो काढून घ्यावा बरं का आताच. मग आपण 8-10 वर्ष नक्की पत्ता वगैरे द्यावा लागेल, आपण भेटू. जर आम्ही असलो ना, म्हणजे नसलो आम्ही नसलो तर तुम्ही यायचं भेट. काय त्यावेळेला हसला होता, आता काय झालं तरुण होईल का? बरं तरुण म्हणतात त्याच्यानंतर पुढे आहेच ना, परत आहेच की नाही. मग त्याचं काय नाही चिंता करायची, ते होणारच आहे. तसं बाल्याचं तरुण, तरुणपणातलं म्हातारपण, वृद्धापकाळ, देहाचं मरण हे होणारच आहे. एक गृहीतच धरायचं आपण. पण आपण आपल्या आनंदाला धक्का नाही लागून द्यायचा. काही बी हो, कोणती गोष्ट करत असताना पटकन आपल्या जागेवर वृत्ती आणायची, अरे माझ्या आनंदामध्ये हे प्रतिबंध तयार होते, तिकडे आपला आनंद टिकून धरायचा. असे ठेविले आनंद तैसेची राहावे, चित्ती असो द्यावे. पाठ साधू संतांची, ज्यांना आनंदुरे आजी आनंदुरे सभा याभ्यंतरी अवघा परमानंदुरे, त्या संतांचं पहा बाहेर दुष्काळ पडलाय,
देहू गावामध्ये. अन्न करता पत्नी मेली, मुलगा मेला, आणि अशा कंडिशन मध्ये अभंगमुखातून बाहेर पडतोय की झाले रामराज्य काय होणे आम्हासी, मग बरे झाले देवाने गाळे दिवाळे. जे जे झालं ते सगळं बरंच झालं. रात्रीच लक्षात आलं आमच्या, थोडं दीर्घ लक्षात येतं की बरं झालं, बरंच होत असत. आणि बरं झालं हे म्हणण्यामध्ये समाधानाची भूमिका आहे. झालं म्हणून ते बरं वाटत. आता पहा ना तुम्ही, तुकोबारायची स्थिती, तुकोबाराय पांडुरंगाकडे गेले, त्याला म्हणतात बरे झाले देवा निघाले दिवाळी, बरी या दुष्काळी पीडा केली, कर्कशाबाई प्राप्त झाली. जर चांगली तर तिच्यातच गुंतलो असतो, जर गोड बोलणारी रूपवान अशी तिच्यातच अडकलो असतो. कसली भक्ती कसलं काय, त्यापेक्षा बरं झालं हे तू असं मला दिलंस. त्याच्यानंतर तुकाराम महाराजांच्या नंतर नाथ महाराज पांडुरंगाला काय म्हणतात, बरं झालं तुम्हाला गिरीची सारखी पत्नी नाही तर सत्संग दिला, किती सहाय्यभूत. त्यांनाही समाधान, ज्याची बायको मेली ते म्हणतं बरं झालं, आणि ज्याचं वैभव आहे ते म्हणतं बरंच आहे. ती एक वृत्ती अंतकरणात आनंद जो आहे हा आपला अखंड स्वभाव आहे, तो ज्याला प्राप्त झाला त्याला कायम आनंदच आहे, त्याला वाईट नाहीच कधी. आणि ते नरसिंह मेहता गेलं ते म्हणतंय तेव्हा भले थयू जंजाल भागी, म्हणजे त्याची 1 वर्षातच बायको मिळली, लग्न हो, ते म्हणतं बरं झालं. आता कसं आहे, आणि आपलं कधीच बरं नाही. काय करावं, सगळं पद्धतशीर असलं तरी बरं नाही. विचारा मुलाखती घ्या, अब्जोपती माणसांना विचारा, खूप पैसा आहे, गाडी घोडा बंगला फार, काही शेकडो एकर जमीन आहे, त्यांना विचारा बरं समाधान आहे का, आनंद आहे का, स्वप्नात सुद्धा नाही. सेवेला दास दासी आहेत, हो तरी सुद्धा नाही. हो नाही ना, इथं झालेलं आहे ना, पुढं आता चालू योग आणि तर घेऊ काय, ते काय लाईन शिरती यायला पाहिजे असं काय नाही. 18 भार वनस्पती, आपलं काय घेऊन राहिले, 2-4 एकर 100 एकर 500 एकर काय घेऊन राहिले. 18 भार वनस्पती, फुले फळे वळती. एक धान्य नीट पिकन आपल्याकडं 18 प्रकारचे धान्य ज्यांच्या राज्यामध्ये पिकत होती पुरेपूर. 22 त्या पोखरणी नद्या गंगा वाहती, इथे धरणाला पाणी नाही, आणि त्यांच्या 22 त्या पोखरणी नद्या गंगा वाहती, 12 महिने नद्यांना पाणी. ज्या घरी कुलस्त्रिया, कुलवान स्त्रिया, राज्य राणी संपत्ती, ते सुख सांडवनिया कासया योग शिविती. त्या सुखाचा त्याग करून योगी बनले, कशा करता, त्या आनंदाकरता. याजसाठी जप याजसाठी तप, व्यासेही अमुप ग्रंथ केले. आनंदा करता का, आनंदाचा वरचा प्रतिबंध काय न करता, आवरण काय न करता. आनंद प्राप्त करायचा का, प्राप्तच आहे, प्राप्ताची प्राप्ती आहे, मूळ स्वभाव आहे प्रत्येकाचा. मग रंका लगी बंका लगी लग गया सजन कसाई, गोपी चंद की तो ऐसी लगी छोड़ दी बादशाही. सगळ्या बादशाहीचा गोपीचंदाने त्याग केला. आतापर्यंत किती लोक या मार्गाला लागले. गोरक्षनाथांनी मच्छिंद्रनाथांना विचारलं, आतापर्यंत किती लोक या मार्गाला लागले. तो म्हणले, ज्याला चक्रवर्ती सम्राट राजे म्हणतात, आपल्या काळापर्यंत तो प्रश्न विचारला, या काळापर्यंत कोट्यावधी चक्रवर्ती सम्राट या मार्गाला लागले. संसारामाजी असं ते सुख तरी का तेजी ती सनकाधिक, किंवा संसारामाजी सुख जोडे तरी का सेविती गिरीकडे, राज्य सांडून गेले थोडे तरी ते का वेडे म्हणावे. सुखाचा भास आहे, नुसता इथे भास आहे. इतर मध्ये आत्मस्वरूप सोडून अनात्म जी वस्तू आहे जेवढ्या, त्याच्यामध्ये सुखाचा काय भास आहे, भास. मग या ठिकाणी एवढं सगळं सुख असून सुद्धा त्याचा त्याग करून हे का गेले अरण्यामध्ये. भौतिक सुख सुद्धा प्रतिबंध आहे का त्या आनंदाला. जे भौतिक सुख आपल्याला वाटतात ना, ते प्रतिबंध आहे त्याला. मुख्य सुखापासून वंचित होतो तो, याच्यातच सुख समज होतो. आपला मुद्दा चालला होता की ज्या आई बापांनी आपल्याला जन्म दिला, माय बापे पिंड पाळीला माया, जन्म मरण जाया संत संग. सखी आई कोणती आहे,
जी आपल्याला जन्म देते संत म्हणतात ती सखी आई नाही, जी आपलं जन्म मरण चुकवते ना ती सखी आई आहे. हनुमंतरायाने विचारलं अंजनी मातेला, मी कोण आहे? जन्मता त्या ठिकाणी उपजताच ज्ञानी असं जसं माऊली ज्ञानोबरायांचं आहे तसं हनुमंतरायाचं होतं. आणि कळायला लागल्याबरोबर पहिला प्रश्न विचारला, आई मी कोण आहे? ती म्हणली मला माहिती आहे तू कोण आहे, पण तुझी सख्खी आई तुला भेटेल त्यावेळेला सांगेल. याच्या मधाला सांगला का माता लागता तो. विचार करण्यासारखी गोष्ट आहे की आपल्या पोटी अशी संतती निर्माण व्हावी म्हणून काय केलंय त्या मातांनी हे पाहिलं पाहिजे ना. आपण जिजाबाईचं दादा प्रत्येकाला शाळेमध्ये शिकवलं जातो शिवाजी महाराजांच्या जन्माचा विषय. आणि ज्या वेळेला गर्भवती असताना जिजाबाईचे डोळे काय, घोड्यावर बसावं, दांडपट्टा फिरवावा, तलवारबाजी करावी हे डोळे. त्याच्यानंतर काय करत होती ती? त्या ठिकाणी रामायण आणि महाभारताच्या गोष्टी वाचायची, सत्संग करायची. का? अरे म्हणून तर छत्रपती शिवाजी महाराजांसारखा पुत्र त्या ठिकाणी जन्माला आला. टीव्ही पुढे बसून एकाच्या मागे एक मालिका पाहिलेली, छत्रपती शिवाजी महाराज नाही जन्माला यायचे, माऊली तुकोबारायने जन्माला यायचे. केवढा मोठा स्टंट आहे त्या गोष्टीच्या मागे. आपण डोळे झाकून आहोत, जे दाखवलं जाते त्याच्या मागे केवढा मोठा स्टंट आहे. कधी सावध होणार आपण? संपूर्ण जगत ह्या बॉलिवूडने ताब्यामध्ये घेतलेले स्टंट करून ते पाहिजे तसंच तुम्हाला दाखवणार, तुम्हाला पाहिजे तसं नाही दाखवणार. ते धार्मिक चित्रपट तर गेले कुणीकडच्या पुढे, राहिले नाही. संस्कार या दृष्टीने बोलण्याचा विषय आला म्हणून विषय मांडला की आई बाप सुद्धा त्यांनी विचारलं, मग सख्खी आई तुला भेटल्यावर सांगेल. सख्खी आई म्हणजे श्री गुरु. मग मी ओळखायचं कसं? अंजनी मातेने सांगितलं की काही नाही, जो तुझा हा लंगोट कौपीन जन्मताच आहे आणि अजन्म ब्रह्मचारी आहे हा, आणि जन्मताच आहे असं जो खून ओळखील त्या खुनीनं तो तुझे श्रीगुरु समजून त्याला शरण जायचं. आणि पुढे पंपा सरोवरच्या काठावर वडाच्या झाडावरती हनुमंतराय बसलेले असताना वडाच्या खाली सावलीला प्रभू रामचंद्र लक्ष्मणाच्या मांडीवरती मस्तक ठेवून झोपलेले आहेत. आणि माकड चेष्टा म्हणजे आपण पाहतोच आता नाश्ता करताना जेवताना माकड चेष्टा कोणाच्या काय चालला, तुला तर पाणी देणार नाही, तुला उठायच लागेल, तुझं तू घ्यायचं त्याला म्हणते. हे माकड चेष्टा मजा आहे, त्याच्यात आनंद आहे. आपण आलोय सगळे त्याच्यातून, हा करून बी द्यायचं त्यांना. काय आनंद कधी मोठ्या झाल्यावर करणार का त्या माकड चेष्टा? हे नको करू. दुसरं काय करायला लागलं का आपण म्हणतो ते नको करू, परत अजून तिसरं ते काय करायला लागलं आणि मग ते काय करू ते तर सांग ना त्याला. हे नको करू ते नको करू, त्यांनी करावं काय, काहीतरी करायला सांगा ना. आणि मग त्यावेळेला ती अशा माकड चेष्टा करत होतो, वरून असं झाडाच्या फांद्या त्याच्यावरती टाकायचं त्यांच्यावर. आणि लक्ष्मण ते आपलं असं हाताने निवारायचं, बाणाच्या टोकाने निवारण करायचं. राग आला, धनुष्याला बाण लावला त्याला मारण्याकरता, लयच त्रास द्यायला लागल्यामुळं प्रभू रामचंद्रांनी सांगितलं, अरे थांब लक्ष्मण, मारू नको, तो सामान्य वानर नाही. हा भगवान शंकर प्रत्यक्ष 11वा रुद्रांजनीच्या पोटी जन्माला आलेला आहे. तो अंजनीच्या तपासाठी महारुद्र आले पोटी, आणि त्याची ती कौपी नाही ना लंगोट, वरून नाही घातलेला, जन्माला आला त्याबरोबरच घेऊन आलेला आहे. आणि ताबडतोब पुढे मारले, त्यांच्या चरणावर लागले. कारण आईने सांगितलं होतं, जो असं बोलेल तुझा हा लंगोट हा जन्मत आहे तो तुझा गुरु म्हणून. आणि मग पायावर श्री संतांच्या माथा चरणावर त्या पद्धतीनं तद्विद्य प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षण तिथे ज्ञानम ज्ञानी तत्वदर्शना. आणि त्या वेळेला विचारलं, सांगितलं त्यांनी, त्यांना मग ती दीक्षा दिली, अनुग्रह दिला. आणि त्यानंतर त्याची जी शक्ती आहे, मूळ शक्ती ती प्रगट झाली. तशी पहिलीच होती. जन्माला आल्याबरोबरच सकाळच्या वेळेला लालबुंदा असणारा सूर्याला त्यांनी भूक लागली म्हणून त्याच्यावर झेप घेतली आणि फळ म्हणून घेतले आणि ते खायला गेलं. उगवताच जेणे सूर्यात ते धरले, इंद्राधिका दिले थोर मार. सगळीकडे अंधार पडला, सर्व देवता तिथे आला. इंद्राने वज्र त्याच्या हनुवटीवरती मारलं, बेशुद्ध पडलं. वायूनं पाहिलं, त्यांनी सांगितलं माझ्या पोराला कमी जास्त काय झालं तर सगळ्यांचे प्राण शोषून घेईन.
बरं झालं थोड्या वेळाने ते त्या ठिकाणी भानावर आलं. ब्रह्मदेवाने सांगितलं हे जन्मतात जर असं आहे तर सगळ्यांना त्राहिमाम करून सोडील, सतून सोडील. मग मी एक युक्ती करतो. त्याच्यावर त्यांनी ब्रह्मास्त्र टाकलं म्हणजे ब्रह्मलिखित, आणि ते कर्माचं आवरण त्याला म्हणतात. आणि ते टाकल्याबरोबर ते जरा सुप्त झालं. वायू म्हणलं हे पण मेल्यासारखं झालंय, असा पुत्र काय कामाचा. त्यांनी सांगितलं योग्य वेळ आल्यानंतर हे माझं आवरण त्याचे श्रीगुरु दूर करतील आणि त्याची मूळ शक्ती तिथे मूळ शक्तीने प्रगट होईल. आणि तोच प्रसंग मग हा इथे घडला. आणि त्या अनुग्रहाच्या योगानं ते कर्मावरचं जे आवरण आहे मानलेलं आहे, ते काही वास्तव नाही, ते उपदेशानं दूर केल्याबरोबर त्याची जी शक्ती आहे ती आत्मशक्ती अशी प्रगट झाली. आणि तिथून पुढचे मग चमत्कार पहा. जाळी येली लंका धन्य धन्य म्हणे तुका. तशीच परिस्थिती तुमची आपली सुद्धा आहे बरं का. आपल्यामध्ये ती सुप्त स्थितीमध्ये ती शक्ती आणि श्री गुरु कृपेनं ती त्या ठिकाणी जागृत होती. हे वक्तृत्व सुद्धा जे चालतं, सांगणं जे चालतं, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार हे जे म्हणलेले आहे ना, ती त्यांची शक्ती आहे. भावाचे अवतरण अवतरविती गुण हाता चढे संपूर्ण तत्वभेद. हे सामर्थ्य आहे ते आपल्याला प्रदान करतात त्या ठिकाणी आपणासारखी करती तात्काळ. मग अशा प्रकारचे जे माता पिता आहेत त्या माता पित्यापेक्षाही हे संत अतिशय थोर आहे. केले उपकार सांगू काय, बाप न करी ऐसी माय, धर्मे त्यांच्या देखिले पाय, दिले अक्षय अभय दानगा, मनवोनी आलो या देशा. माता पिता बंधू बहिणी कोणी न पवती निर्वाणी, इष्ट मित्र स्वजन सखे हे तो सुखाची मांडणी. एकलामी दुःख भोगी कुंभी पाक जाचणी, तेथे कोणी सोडविना एका सद्गुरु वाचोनी. धर्मदागो सदैवाचा जेबा परोपकारी. श्री गुरुशिवाय सद्गुरुशिवाय कोणी सोडवणार नाही. मदालसा सुद्धा आपल्या पुत्राला सांगते, उपजोनी दुर्लभ मुळे माय बापा झालासी. आई बापांना दुर्लभ झाला. आई बापांनी तुला जन्म कशा करता दिला, संगोपन करावं त्यांचं मोठं झाल्यानंतर, पण तू सुद्धा त्यांना भेटत नाही, दुर्लभ झाला. एक 3 महिन्यापूर्वीचीच व्हॉट्सअपला एक हे आलो, एक डॉक्टर वृद्धाश्रमामध्ये वयस्कर आहेत दोन्ही उभे, त्याची पत्नी सुद्धा वारलेली, एकटाच राहिलेला आणि दोन्ही मुलं अमेरिकेला डॉक्टर आहेत. आणि त्या मुलांना त्यांनी सांगितलं, आई ज्या वेळेला त्याची पत्नी वारली त्या वेळेला सांगितलं, त्याही वेळेला त्या दोघा मुलांमध्ये जा विषय झाला. आता आईच्या वेळेला तू जा म्हणली आणि बापाच्या वेळेला मी जाईन. मी अजून बाप जिवंत आहे, त्याच्या आधीच यांचं ठरलंय. आता आईच्या वेळेला कोणी जायचं अमेरिकेमधून इकडं, आणि बाप मेल्यावर मी जायला असं त्यांच्या दोघात ठरले. आणि दोघे मिळाले आईच्या वेळेला. आणि वडिलांच्या वेळेला पुन्हा इकडून त्या ठिकाणी वृद्धाश्रमात येते, त्यांनी त्यांना डॉक्टर बनवलंय. मुलांसाठी एवढा खस्ता खाणारे आई बाप, आणि त्यांना किती दुःख होईल. अरे दुःखच व्हायला पाहिजे मी तर म्हणून, त्याशिवाय निघायची नाही. दुःख होणे निघते नाही त्याच्यातून. तुम्ही जेवढं कराल ना दुसऱ्या कोणा करताना तेवढं तुम्हाला दुःख देणार आहे. कारण तुमच्या अपेक्षा आहेत त्यांनी तसंच ते रिटर्न करावं म्हणून. आणि ज्यांनी काही केलेलं नसेल त्याला कमी दुःख होईल, ते कमी अडकल त्याच्यामध्ये. किती कमावं किती करावं त्यांच्याकरता याला काही लिमिट असायला पाहिजे. स्वतः करता आपल्या करता आपण काय करतो, काहीच करत नाही. आपल्या करता करा ना काहीतरी, कर्तव्य बुद्धीनं केलं ठीक आहे. मग असा त्या क्षणाला सुद्धा कोणी आलं नाही. त्यांनी तिकडून सांगितलं काय खर्च लागेल त्या गावच्या लोकांना, त्या वृद्धाश्रमातल्या आम्हाला सांगा, आम्ही तुम्हाला पैसे याच्यामधून पेमेंट करतो, मोबाईलच्या माध्यमामधून. सांगा त्या आईबापांची काय कंडिशन झाली असेल. ज्या मुलाला एवढं करून एवढं या मुलांना शिकवलं आणि शेवटच्या क्षणाला ती मुलं तिथं नाही. त्यांच्या काही पैशाची, यांच्याकडे पैसे कमी होते का काही. मग इथे मदालसाने ते सांगितले की उपजोनी दुर्लभ रे माय बापा झालासी. माय बापांना तू दुर्लभ झाला, त्यांना भेटायला सुद्धा टाइम नाही तुला. वाढविती थोर आशा थोर कष्ट सायासी. आणि ते आशेने वाढवतात, असाच बंध आहे. बंधनाचा थोडू फासा देऊ आशा टाकोणी. चरपट मंजरिकेमध्ये आद्य शंकराचार्य म्हणतात, करतल भिक्षा तरुतल वास
हातामध्ये भिक्षा. पात्राचं सुद्धा उपाधी नाही. आमच्या तर जेवढ्या उपाधी वाढतील तेवढा महाराज लय मोठा. अध्यात्म सांगतं जेवढ्या उपाधी कमी तेवढा महाराज मोठा. जेवढ्या उपाधी कमी त्याच्या इतका थोर महात्मा कोणी नाही. इथं आमच्या उपाधी जेवढ्या वाढतील तेवढा आम्ही मोठं समजतो. ते म्हणतात करतल भिक्षा. हातामध्ये जेवढं हातात बस मावेल तेवढंच अन्न ग्रहण करायचं ठरलेलं असतं त्यांचं. 5 घरं मागायची. प्रारब्धात असेल 5 घरात नाही मिळालं तर त्या दिवशी प्रारब्धाने ठरवलंय तुम्हाला उपवास. 6व्या घरी जायचं नाही. साधे नियम नाही ते. किती पाळतात ते त्यांचं त्याला माहिती. ठरलेले आहे ते नियम आहेत त्यांना दिलेले. तेव्हा करतल भिक्षा. हातामध्ये जेवढी भिक्षा बसेल तेवढीच. तरुतल वास. कोणत्या प्रकारे मठ मटिका आश्रम घर दार आसरा निवारा राहायला नाही. झाडाच्या तळ्याखाली झोपायचं. झाडाच्या सावलीमध्ये ऊन पावसा काढायचा. असं जरी असलं तरी यांची स्थिती सांगतात आद्यशंकराचार्य. करतल भिक्षा तरुतर वास तदपि न मुंचती आशा पाश. तरी सुद्धा आशेचे पाश त्यांचे त्या ठिकाणी जात नाही. आशा आहेच. धुळीमध्ये पडलेला साधू या अंगावर वस्त्र नाहीये. मस्तीत आहे आपला. मूळ जो आनंद आहे त्या आनंदामध्ये आहे. आणि त्याच्यामध्ये एका वेश्येनं तिथून जात असताना पाहिलं आणि त्या ठिकाणी थोडेसे साखरेचे कण त्या मातीमध्ये धुळीमध्ये टाकले. मातीवर जगत होत असं. साधू योग्य जगायला काय लागतं. तो हवेतून अन्न घेतो तर त्याला अन्न लागतच नाही. आपणही तसंच घेत होतो. परंतु काय झालं जसं वरून अन्न टाकायला शरीरात सुरुवात झाली तशी ती यंत्रणा बंद पडली आपली. आजही ऊन सकाळच्या कोवळ्या उन्हात बसा. काय सांगतात डी जीवनसत्व मिळतं ना. मग जर डी जीवनसत्व ड जीवनसत्व आहे तर बाकीची बी आहेत ना वातावरणात. घ्यायची आपल्याला फक्त काय माहित नाही रीत माहिती नाही. आणि ती साखरेचे कण ती धूळ चाटून जीवन जगणारा साधू. आणि त्या दिवशी त्याला ती धूळ अतिशय गोड लागली. दुसऱ्या दिवशी सकाळी 7 वाजता ती गोष्ट घडली होती. दुसऱ्या दिवशी 7 वाजायची वाट पाहावं लागला तो साधू. दुसऱ्या दिवसापासूनच कधी ती कोण श्रीकाल आली होती ती अजून कशी आहे ना आणि साखर कशी टाके ना झालं ना. अशा एका क्षणामध्ये आशा निर्माण झाली. आशा उपजली भगवंताशी नीच बटुत्व आले त्याशी. अशा देवाला सुद्धा आशा निवडली आणि बटू ब्राह्मण झाला. बळीच्या दरबारामध्ये मागण्याची इच्छा निर्माण झाल्यावर. पण संतांना मात्र आशा नाही. गेले आशा पाश निवारोनी गेले आशा पाश भक्त ऐसे जाना जे देही उदास. हाच मुद्दा चाललेला आहे देहाच्या उदासी बद्दल. हा विचारून अंकारू सांडीजे मग असतीच वस्तू होईजे जैसी आपुली स्वस्ती सहजे. मी देह नाही. एखाद्या गाडीमध्ये बसलेला ड्रायव्हर मुलांना तुम्हाला मी विचारतो मागच्या मुलांना तुम्हाला तिकडे पाठीमाग पुढचे सावध मागची. एखाद्या गाडीमध्ये ड्रायव्हर बसलेला आहे. गाडी थोडीशी उभी केली तर मी गाडी आहे का मी ड्रायव्हर आहे असं तो म्हणेल. मी ड्रायव्हर आहे असं म्हणेल की मी गाडी आहे असं म्हणेल. मी ड्रायव्हर आहे असंच म्हणणार. जरी पिलीला असलं तरी बी म्हणणार नाही का मी गाडी आहे म्हणून. पिलीला ड्रायव्हर दारू पिलेला ड्रायव्हर सुद्धा म्हणाल का मी गाडी आहे म्हणून. मी ड्रायव्हर आहे असंच म्हणत. पण अख्खं जग मी गाडी आहे असं म्हणतंय. एवढा मोठा चमत्कार आहे. कसं ते जरा लक्षात नाही येणार तुमच्या समजून सांगतो. मी देह आहे असं म्हणणं म्हणजे मी गाडी आहे असं म्हणणं. आणि मी आत्मा आहे. आत्मा चालवतो की नाही देहाला. चाले हे शरीर शाबास पाटे पोरांचा चांगले. आणि चाले हे शरीर कोणाचे असते कोण बोलवितो तोच हरी आहे. तुमच्या आपल्या हृदयात आत्मा जो आहे ना तोच हरी आहे. मग आत्मा जर शरीर चालवतो म्हणजे आत्मा झाला ड्रायव्हर आणि देह झाला. आणि मी देहाच्या संबंधाने माझे आहेत असं म्हणणारे हे जगत. मी गाडी आहे असंच म्हणतोय का नाही. आता आलं की लक्षात. हा कसं. आणि इथे मी ड्रायव्हर आहे या भूमिकेवर यायचंय. मी आत्मा आहे. मी आत्मा ब्रह्म आहे या भूमिकेवर यायचंय. मग या ठिकाणी हा अहम काढण्याकरता त्या मदालसा त्याच्या पुत्राला सांगते की उपजोनी दुर्लभ रे माये बापा झालाशी. आई बापांना तुम्ही सुद्धा दुर्लभ झालात. आता शिक्षणाच्या निमित्ताने इकडे आला. आई बापांना दुर्लभ आहे का नाही. तुमची भेट आहे का त्यांना. मग तुम्ही काय करायला पाहिजे इथं आल्यानंतर
काय कारणाकरता इथं आला त्याच्यावर ध्यान दिलं पाहिजे ना. कशा करता आला तुम्ही? आई बापांना सोडून शिक्षणासाठी. अजून दोन्ही शिक्षणाकरता, व्यावहारिक शिक्षणासाठी आणि ह्या ज्ञानाकरता. कोणत्या? आध्यात्मिक ज्ञानाकरता. बरं, हे केलं तर तुमचा फायदा आहे ना पुढे. आज काही माणसं एसी गाडीमधून फिरतात, एसी ऑफिस मध्ये, पैशाला कमतरता नाही. कशामुळं? त्यावेळेला चांगल्या प्रकारचं शिक्षण घेतलं त्यांनी. लोकांच्या बोरांची तिकडे नाही पळाली. हे विद्यार्थी असताना आपापला अभ्यास करत राहिले, मोठे झाले आज जीवनामध्ये. मग हे आपण ध्यानामध्ये ठेवलं पाहिजे. मग इथे आईबापांची इच्छा आहे, पण त्या ठिकाणी झालं काय की उपजोनी दुर्लभ रे तू माय बापा झालासी, वाढविती थोर आशा थोर कष्टी सायाशी. त्यांना आशा होती म्हणून वाढवलं. माय बापे पिंड पाळीला माया. आणि त्या ठिकाणी ती आशा वाढवून शेवटी त्यांना कष्ट निर्माण झाले. कारण सहवास त्या मुलाचा लाभला नाही. कोणी शिक्षणाच्या निमित्तानं दूर गेलं, कोणी आजाराच्या निमित्ताने कुठेतरी दूर पडावं लागलं त्यांना. त्या तर कोणी त्याचा आयुष्यकाल संपला लहानपणातच. मग यापासून शिक्षण काय घ्यायला पाहिजे? आपण धडा काय घेतला पाहिजे? बोध काय घेतला पाहिजे? जे आपलं आहे त्याच्याशी संलग्न झालं पाहिजे. यांना आपण आपलं मानलं आणि त्यामुळं काय झालं? त्या मोहामध्ये पडला. हा मोह आहे. प्रेम वेगळं आणि मोह वेगळं. याला अर्जुन ही समजला तो देहाला. काय? परदेहा नाव स्वजन, स्वदेहा नाम अर्जुन. स्वतःच्या देहाला अर्जुन समजला ना, परदेहा नाम स्वजन. आणि दुसऱ्याच्या देहाला स्वजन समजला. या आई बापा बी दुसऱ्याच्या देहाला स्वजन समजले आणि म्हणून त्या ठिकाणी परिणाम काय झाला? त्यांना दुःख भोगावं लागलं. माझे माझे म्हणून या जनी वाया बुलसी, होणार जाणारे हे जाण नको गुंफ भोपाशी. हे जे होणार जाणार आहे हे कायम परिवर्तनीय आहे. क्षणाक्षणाला नाशाकडे ज्याची वाट आहे त्याच्यावर ममत्व धरूच नको तू. जर धरलं तर दुःखाला कारण होशील. ट्रेन मध्ये एका एक्सप्रेस मध्ये एक पेटारा घेऊन दोघ जण चढले. सीटच्या खाली ते पेटारा सरकून दिला. गाडी चालवायच्या आतमध्ये उतरून बी गेले. एक डोकल्या खात अगोदरच बसलेलं होतं आणि त्यांना दोघांना उतरताना पाहिलं. आणि गाडी चालू झाल्यानंतर अरे रे हे यायचे राहिले आणि यांनी इथं पेटी ठेवलेली आहे. त्याला खूप आनंद झाला. काय असेल ते बघू नंतर, पण आता हे राहिले खाली. आता ही पेटी घेऊन पुढच्या स्टेशनला आपण उतरायचं. काहीतरी माल्याच्या मध्ये असणार आहे. आणि चालू मध्ये पोलिसांनी ती गाडी त्या ठिकाणी पकडली. हे उतरले होते खाली, गेले निघून. आणि पोलिसांनी PSI ते त्या गाडीमध्ये आलेले असताना त्यांनी ह्या बसलेल्याला विचारलं, ही पेटी कोणाची आहे? तो म्हणला माझी आहे. नक्की? हो माझीच आहे. ठीक आहे. ती पेटी बाजूला घेतली, उचकली तर त्याच्यामध्ये एका माणसाचे तुकडे तुकडे केलेले. लगेच त्याला अटक केलं आणि घेऊन गेले. कोणला? याची होती का ती? आणि माझी म्हणल्याने काय आलं? आता माझी म्हणली म्हणजे तोच मर्डर केला असत. त्याच्यावर तो गुन्हा आरोपी झाला, जीव पक्षकार झाला आणि त्यामुळे त्याला शिक्षा जन्म मरणाची भोगावी लागली. म्हणून या ठिकाणी माझं माझं म्हटल्यानंतर काय परिणाम होतो? मदालस आपल्या पुत्रांना सांगते की बाबा रे हे येणार जाणार आहे. या येणारा जाणाराचा तू भरोसा धरू नको आणि जे शाश्वत आहे त्याच्यावर लक्ष दे. पर्ये दे मदालसा सोम जो जो रे बाळा, निज ध्यानी निज पारे लक्ष लागो दे डोळा, निज ते तो विसरलासी होसी वर पडा काळा. पर्ये दे मदालसा सोम जो जो रे बाळा, तू जे आहेस त्याच्यावर लक्ष दे. जे जाणार आहे नाशिवंत आहे त्याच्यावर लक्ष देऊ नको. पुन्हा या देहाचा अजून त्या ठिकाणी तादात्म्य सुटण्याकरता, मिथ्यात्व कळण्याकरता सांगितलं. या देहाचं स्वरूप कसं आहे? हा देह नाशिवंत मळ मूत्राचा बांधा, वरी चर्म घातले रे कृमी कीटकांचा सांदा, रव रव दुर्गंधी रे अमंगळ तिचा बांधा, स्मरे त्या हरिहरा शरण जाई गोविंदा, पर्ये दे मदालसा सोहम जो जो रे बाळा.
कसा आहे हा देह? नाशिवंत आहे. क्षणाक्षणाला किती विज्ञानाने सांगितलं, ही जी वरची चामडी दिसते ना आपल्याला, एका सेकंदामध्ये 1 सेकंदाच्याही काही अंशाने ती लगेच नाश पावते आणि त्याच्या खाली लगेच दुसरा थर येतोय पेशींचा. 50च्या पुढे या नवीन पेशी होण्याच्या बंद होतात बरं का. तिथपर्यंत ह्या पेशींची मग सारखी इतक्या गतीनं त्या ठिकाणी विनाशाकडे वाटचाल आहे. इतक्या गतीनं हा देव किती नाशिवंत आहे पहा साहेब. हे उपजे आणि नासे, नाशिले पुनरपि दिसे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा, हे काळनळाच्या तोंडी घातली लोणियाची गुंडी, माशी पंख पाखडे थवये सरे. माशी फडफड करत नाही तेवढ्या वेळामध्ये आला अटक गेला खलास कुंडलिकावर. सकाळी नाश्ता करायला आमच्या बरोबर होता आणि दुपारी म्हणले गेला. बरोबर नाही? एवढा किती नाशाकडे सारखी वाटचाल. हा देह नाशिवंतच आहे म्हणले. मग मात्र याच्यामध्ये त्यांनी सांगितले की याच्यात जे काही अविनाशी आहे त्याचा याने विचार करावा. या उपाधी माझी गुप्त चैतन्य असे सर्वगतंती तत्वज्ञ संत स्वीकारिती. आणि देहाचं आणि आत्म्याचं स्वरूप सांगण्याकरता प्रयत्न केला की ज्याच्यावर तुम्ही तादात्म्य वृत्तीने धरलेले त्या देहाचं स्वरूप कसं आहे आणि जिकडे तादात्म्य धरायला पाहिजे परे दे मदालसा सोम जो जरी बाळा, ती अविनाशी आहे तिकडे तादात्म्य धर, तिकडे संबंध जोड. कनेक्शन फक्त बदलायचंय, कनेक्शन फक्त डायव्हर्ट करायचंय, दुसरं काय करायचंय? फक्त विशेष काही करायचं नाही. होम हवनही नाही करायचं आणि तपतीर्थाटनही नाही करायचं. फक्त विचार बदलायचे आहेत का, बाकी काय करायचंय? सृष्टी ईश्वराने तयार केलेली आहे, तिच्यात बदल करायचं काही कारणच नाही. ती बरोबरच केलेली. तिला काय सुधारवायचं? त्याचं काय कुठं बिघडलेलंच नाही, तर सुधारवायचं काय? सृष्टी निर्माण करणाऱ्या ईश्वरांनी बरोबर एकाने त्याची चूक काढली, देवाला काय कळतच नाही म्हणे. एवढं मोठं आंब्याचं झाड म्हणले त्याला एवढे एवढेसे आंबे लावले आणि ते वेल आहे ते भोपळ्याच्या याला आणि एवढे मोठाले भोपळे दिले, ते येल तुटायला झाले. देवाला काही अक्कलच नाही म्हणे. एकाने अक्कल काढली देवाची. आंब्याच्या झाडाखाली झोपल्या झोपल्या देवाच्या ध्यानात आलं, म्हणले याला शिकवायला पाहिजे. जरास थोडासा हवाची झुळूक वाढवली आणि वरून एक कडक आंबा पडला त्याच्या डोक्यावरती, तर त्याचा झांज आली, ते बेशुद्धच पडलं. थोड्या वेळाने जरा शुद्धीवर आलं आणि असं पाहायला लागलं. मग त्याच्या ध्यानात आला, हा ह्या मोठ्या झाडाला छोटी फळं का लावली? तर झाडेचं सावलीला माणूस बसल्यानंतर मग आता ती सारखं त्या भोपळ्याच्या यालाकडे पाहायचं आणि त्या आंब्याकडे पाहायचं का, असं का? तर म्हणला बरं झालं ह्या आंब्याच्या जागेवर भोपळा असतात तर माझं पुंडलिक होते. थोड्या वेळापूर्वी चूक काढली होती ना देवाची, आता ध्यानात आलं देवाने बरोबर केलेली. मग दृष्टी बदलायची का सृष्टी बदलायची? बाबा एक दृष्टांत सांगायचे श्रीपाद बाबा. एकाने जर शिगाय घेतली कुटुंब चालवणे करता म्हणून दुसऱ्याकडून तगईचं कर्ज काढून, आणि त्याची गायला त्याला खायला खादड जर हिरवगार नाही ना, मग ती 15 लिटर दूध देणारी गाय आली 7 लिटर वरती. मग एका महात्म्याने उपदेश केला, काही नाही हिरव्या रंगाची अशी तिला गॉगल घालायचा म्हणे. तुझ्याकडे हिरवं नाही ना खाऊ घालायला, म्हणजे हिरव्या रंगाचं गॉगल घातल्याबरोबर आहे ना, सरमाड जरी टाकलं तर हिरवगार दिसायचं, दनादन खायची, सणासून दूध द्यायची, पुन्हा 15 लिटर वर आली. युक्ती तशी करू नका, काही युक्तिवाद आहे सिद्धांत कळण्याकरता. नाही तर एखाद्याने गॉगल घालून दूध नाही वाढलं मला विचारायला या. दृष्टांत कशा करता असतो? फक्त सिद्धांत पटण्याकरता असतो. दृष्टीत बदल केला की नाही, इकडून हवा येते आणि डोंगर आहे त्या बाजूनं, म्हणून गावाला ठरवलं हा डोंगरच काढून टाकायचा आणि शिने ना उगत 5-6 वर्ष काम करायला लागत नाही ते डोंगर उचलायचं. त्यापेक्षा तुमचं गाव दुसरीकडे वसवा ना, का डोंगर हलवत बसता. मग सृष्टीत बदल करायचा का दृष्टीत बदल करायचा आहे? म्हणून या ठिकाणी सांगितलं की तू या देहाचं नश्वरत्व लक्षात घे, अविनाशी असणारा परमात्म्याचं अविनाशीत्व लक्षात घे आणि जे विनाशी आहे त्याच्यावरची दृष्टी काढून अविनाशाकडे लाव. याच्यापेक्षा दुसरं काही उठाबशा काढू नको आणि काही तपश्चर्या काही करायची गरज नाही. जिथं चुकलं तिथंच दुरुस्त व्हायला पाहिजे. खंडोबाटाचं पोट दुखतंय आणि नारायण भट्टाला काढा दिला त्यांनी आजीनी, त्यांना खंडोबाटाचं पोट दुखायचं राहील का? कोणाचं पोट दुखतंय? खंडोबाटाचं. काढा कोणाला? नारायण भट्टाला. पोट राहील का दुखायचं?
नाही ना असतं त्याला दिला त्याला होता लक्ष द्यायचं हा बाबाचं पोट दुखत आहे हा औषध मला दिलं. हा मेटकरी बाबाचं पोट दुखतंय आणि बाबाला औषध दिलं जमल का? मेटकरी बाबाचं पोट दुखायचं राहील का? नाही राहणार. म्हणजे जिथं चुकलं तिथंच दुरुस्त व्हायला पाहिजे. वृत्तीमध्ये चुकामुक झाली ही वृत्ती इथून निघते, नाभिस्थानापासून निघते. इथे अंतःकरण आहे. हे मन बुद्धी चित्त अहंकार हे अंतःकरण चतुष्टय यांचं काम आहे वितुष्ट करणं. ते वृत्तीला इकडे विषयाकडे बाबा फाकतात. किती चॅप्टर आहेत. मी पोट दुखायचं माझ्याकडे दिलं काढ आपल्याकडे घेतलं काय आता नाही मला चलत नाही म्हणून तो माझ्याकडे गेला. आपण हे विषय ज्याने काढला त्याच्याकडे काही लक्ष द्याल का नाही तुम्ही? तो मोकळा आहे आपला सांगून. तुमचं दुखणं तुम्ही अजून वाढवलं. पाकिट भरू तुम्हाला. तशी काय आमची अपेक्षा नाही. त्याच्याकरता आम्ही आलोच नाही. पण तरी बी भरू. पाकिटावरचे महाराजच नाही आम्ही. त्याबद्दल बोलायला नको सर काहीच. चला तर ह्या पहा ना 13व्या अध्यायामध्ये क्षेत्र क्षत्रिय योगामध्ये ह्यालाच ज्ञानच म्हणतात. काय सांगितलं? या दोहींचे अंतर देखावया चतुर ज्ञानियाचे द्वार आराधिती. देह आणि आत्मा या दोघांमधलं अंतर. भुईमुगाचे पोरांनो इकडे लक्ष, मागचे इकडे लक्ष द्या. भुईमुगाची शेंग आहे की नाही आणि त्याच्यामध्ये शेंगदाणा असतो. मग शेंगदाणे आणि त्याच्यावरचे जे काही भुईमुगाचे ते शेंग आहे हे दोन वेगवेगळे आहेत का एक आहे? पाण्याचा हलवल्यावर आवाज येतो की नाही शेंगदाणे? किंवा फोडून आपण शेंगदाणे खातो, वरचं टरकल टाकून देतो. म्हणजे दोन वेगवेगळे आहेत की नाही? मग तसं ध्यान आत्मा एक आहे का वेगवेगळे? शाबास. मग पोर तयार आहेत बरं. गुरुजी आहे काहीतरी तुमच्याकडे बरं. आता मग यांना अनुग्रह देऊन टाका सगळ्यांना. कधी वेळ काढणार? गुरुजींकडून अनुग्रह घेऊन टाका बरं का. हा भगवंताच्या नाम ज्याला म्हणतात ना ते तुम्हाला ते अनुग्रह देतील. आणि त्याचं रोज जर चिंतन केलं अभ्यासाच्या आधी चित्त शुद्ध होतं, चित्त एकाग्र होतं. ज्यांनी घेतलेत आमच्या मुलांनी संबंधित यांनी त्यांच्या टक्केवारीमध्ये 15 ते 20% वाढ झाली. खोटं नाही सांगत हा. इथं बसून तरी खोटं नाही बोलणार आहे का? खाली बोलणार खोटं आणि इथं बसून नाही खोटं बोलणार. खरंच एवढी तीव्रता आहे. प्रल्हाद आईच्या गर्भात असताना नारद मुनींनी काय त्याच्या आईला उपदेश केलाय म्हणून भगवत भक्त म्हणून जन्माला आला. चला हरिपाठात म्हणतात सत्वर उच्चार प्रल्हादी लिंबला आणि उद्धवाला दिला कृष्ण जाता जाता त्याला जाता जाता लागला कळला आणि याला मात्र उपजताच कळला. सांगायचं तात्पर्य असं की या ठिकाणी या देहाची आणि आत्म या दोन्हींच्या संबंधाचा निवाडा सांगण्याकरता 13व्या अध्यायामध्ये या दोहींचे अंतर देखावया चतुर ज्ञानियाचे द्वार आराधिती. पाकिटा करता तुमच्या बरोबर 2 महिने नाही फिरत मी. नाही तेवढं कुठं म्हणलो मला पाकिट नाही त्या मुद्द्यासाठी होता, ह्याच्यासाठी नाही पाकिट. तेवढं पोट आणि काड्यासाठीच होतं. बरोबर ह्याच्यासाठी नाही. मग हा देह नाशिवंत किती क्षणाक्षणाला नाश पावतो. मळमूत्राचा बांधा कशापासून बनलेला आहे? मळ आणि मूत्राचा बनलेला आहे संपूर्ण. एका गुरुने शिष्याला सांगितलं जा सगळ्यात घाणेरडी वस्तू घेऊन ये लवकरात लवकर. एका ठिकाणी विष्ठा पडलेली होती शी, ती उचलून आणली त्यांनी. ती उचलायला लागल्या बरोबर ती विष्ठा बोलायला लागली. तुम्ही म्हणाल विष्ठा कधी बोलत असते का? गोष्टीतली बोलत असते. महाराजांच्या मनावर आहे कोणाला बोलायला लावायचं, ते दगडाला बोलायला येईल नसलं बोलत तरी. ती बोलायला लागली. काय बोलायला लागली? अरे मूर्खा, कालपर्यंत हलवाईच्या घरामध्ये पेढा बर्फी होते मी आणि तुझ्या नालायकाच्या शरीराचा संग घडल्याबरोबर नाक डबायची पाळी आली. मला उचलून चांगला गुरुकडे घेऊन काय म्हणली ती विष्ठा? त्याला मागच्या पोरांना विचारतो काय म्हणली ती? कालपर्यंत काय होती, आता त्याची शी झाली. त्याच्या आधी काय होती? पेढा बर्फी होती की नाही? आणि खाल्ल्यानंतर या नालायकाचा संग लागल्याबरोबर नाक दाबायची पाळी आली. मग कोण नालायक? आपण नाही, देह नालायक म्हणा. तुम्ही काय देह आहे का? मला सांगितलं तुम्ही ड्रायव्हर आहे का गाडी? आणि मग आता कसं काय म्हणले आम्ही देह? देह म्हणणं म्हणजे गाडी म्हणणं आहे. तुम्ही वेगळे, त्याच्यामध्ये जो आत्मा आहे ते तुम्ही ध्यानात ठेवायचं. कशाचा संग झाला? या देहाचा संग झाल्याबरोबर काय परिणाम झाला? नाक दाबायची पाळी. मग हा देह काय करायचं? काय कापून टाकायचं का? कड्यावरून याचं कडेलोट करायचं का? नाही.
या शरीराच्या संबंधाने सांगितलं शरीर दुर्गंधीची थार. माणूस मेल्यानंतर इतर प्राणी मेले तर त्याची एवढी घाण सुटत नाही, पण माणूस मेल्यानंतर लवकर उचला म्हणतात एवढी घाण पे असा बेकार आहे. पशु का होत पनैया नरका कुछ न होय, पण एक बार करनी करे तो नरका नारायण हो जाए. शरीर जरी असं आहे, शरीर दुर्गंधीचे सार, शरीर दुःखाचे कोठार, शरीर दुर्गंधीचे थार, शरीर रोगाचे भांडार. शरीरच नसतं तर रोग कोणाला झाले असते बरं? नाही अपवित्र शरीराविषयी. या शरीरा इतकं अपवित्र काही नाही. पण पुन्हा जर या शरीरानं तुम्ही जर परब्रह्म साधलं, देव साधला, तर तेच शरीर कसं आहे? शरीर उत्तम चांगले, शरीर सुखाचे घोषले, शरीरे साध्य होय केले, शरीरे साधिले परब्रह्म. पवित्र तो देह वाणी पुण्यवंत जो वदे अच्युत सर्व काळ. आता तोच देह पवित्र. नरदेह निधान लागले हाती. तुमच्या हातामध्ये हे मिळाले निधान आहे. निधान गबाड आहे गबाड. उत्तम सार उत्तम गती देवची होऊ म्हणता ते होती तरी का चित्ती न धरावे. येण्याची शरीरे शरीरा येणे सरे किंबहुना एर धारे चिरापडे. याचा व्यवस्थित उपयोग केला तर तसं दहा देह नाशिवंत मळमूत्राचा बांधा असा आहे. एवढा नाशिवंत मनुष्य देह ऐसा निध साधेल ते साधा सिद्ध आणि करोनी प्रबोध संत पार उतरले. पोरांचं चित्त इकडे राहण्याकरता मधून गोष्टी सांगाव्या लागतात. ऐकतात चांगलं. एक वेळेला एका स्त्रीने काय केलं माहिती का? नथ बनवली. मालकाच्या अपरोक्ष थोडे थोडे पैसे कुटुंबातून साचून 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 काय केलं? नथ बनवली. नथ नाकात घालण्याकरता. पण अलंकार जर घालण्यापेक्षा लोकांनी पाहवत हा जास्त दृष्टिकोन असतो आणि विचारलं पाहिजे. त्याच्याकरता तर एवढं घालायचे मिरवायचे. कोणीच विचारेना. तिनं नथ बनवली घातली. सकाळची चांगली नऊवारी साडी घालून ती नथ घालून चांगली चाळीमध्ये मिरवली गल्लीमध्ये. पण कोणी हो विचारेना की कोणी बनवली, कधी बनवली, दिवाळीला बनवली का? बरं का पोरांनो, मागचे हाय का? कोणीच विचारेना. मग ती म्हणले काहीतरी युक्ती करायला पाहिजे. गर्दी जमवली ना की मग कोणीतरी विचारी. तिने तिच्या झोपडीलाच आग लावली. राखल वतून झोपडीच पेटवली. कशा करता? कशा करता? नथ. बाकी गर्दी जमा झाल्यावर विचारतील ना आजी केवढ्याला नथ बनवली, कोणी बनवली, म्हणून झोपडीला आग लावा का? पण लावली नथ. आणि मग ते लागले कोणी अरे इकडून पाणी वाहतात तिकडून वाहतात. तेव्हा काय अग्निशमन दल नव्हतं. घरातले हांडे भरून आणायचे, बादल्यानी पाणी टाकायचं. रामभाऊ इकडून टाक तिकडून. ती उभं राहून अशी नथीचा झटका मारा म्हणायची. तात्या इकडं मारा पाणी, इकडं रामभाऊ तात्या इकडं मारा, अशी झटका मारायची. आणि तेवढ्यात एका बाईनं पाहिलं. म्हणली आत्या नथ कधी बनवली? ती म्हणली मिली तू तिकडं. म्हणली आधी विचारलं असतं तर झोपडी काला पेटावली असती म्हणली. म्हणजे नथी करता झोपडी पेटावली. आमचे कबीर महाराज तिला भेटले आणि त्याने दोहा बनवला त्याच्यावर. जिस यार ने नथ बनाई उसको पुकारे बार बार, लेकिन जिस यार ने नाक दिया उसको भूल गई गवार. ज्याने नथ बनवली त्या मालकाची स्तुती करावी म्हणून एवढं कुटाणा करती आणि नथ घालायला नाक दिलं त्यालाच विसरली. आपलं तसंच झालंय. जेने आपलं हा देह कशा करता दिला? देवे दिला देह भोजना गोमटा. तुमचा पाठ वेगळा आहे काहीतरी. भोजना का भजना? भजना. हा मला वाटलं भोजना गोमटा. भजना. वा वा चांगलं. पोरांचं लक्ष असतं बरं का. ऐकतात कीर्तन बरोबर. मी म्हणलं नुसतंच उड्या मारतात जणू. पण उड्या मी खास बरं बाबा काय याचं शूटिंग जर झालं हे जसं शिस्त कशी आहे जसं गजानन महाराजांच्या याचा हरिपाटे का मुलांचा त्या मोठ्या माणसांचा मिलिटरी साठा तसं पोरांचं 4-5-6 दिवस आपण 5 दिवस पाहतोय. काय पावल्या खेळतात एक शिस्त मध्ये सात्विक पद्धतीने. असं 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 करायपेक्षा हे चांगले का नाही? काय त्याच्यामध्ये मजा आहे?
या देहाचं स्वरूप मदालसा आपल्या पुत्राला सांगते, पुत्रांना हा देह नाशिवंत मळमूत्राचा बांधा. मळ आणि मूत्राचा याच्यावरती काय, आता समजा ही चांबडी नसती खरी नव्हतीच लागत बरं, म्हणजे याचं कळ दिसलं असतं आतमध्ये किती घाण आहे ती. वरून चांबडी टाकली म्हणून काय दिसत नाही. एका देहावर प्रेम करणारा प्रियकर, ती मुलगी अध्यात्मातली होती. तिनं काय युक्ती केली, 1 महिनाभर त्याला भेटलीच नाही आणि 1 महिन्यामध्ये तिनं अन्न वगैरे हे सगळं वर्ज केलं. देह पुरुष होईल असा, आजारी पडली, गप होईल असा, असे बेडकेचे बेडके पडायचे आणि ते सगळं एका मडक्यामध्ये साठवून ठेवलं, बांधून ठेवलं मडकं. महिने भेटल्यानंतर ती पाहतच राहिली की एवढी सौंदर्यवती महिन्याभरापूर्वी असणारी ही मुलगी. तिला विचारलं की काय दशा झाली, तुझं सौंदर्य कुठे गेलं? ती म्हणली त्या मडक्यात ते दाखवलं. म्हणले बघ माझं सौंदर्य. त्याच्यावर तिच्या नजरच आटली, त्याच्या ध्यानात आलं. आता जर देह नाशिवंत आहे म्हणल्यावरती आपली दृष्टी कोणीकडे वळत? अजून खरंच आपण देहाला नाशिवंत समजतोय का? मी माझ्यापासून सुरुवात करतो. यांना उपदेश करायला सगळ्यात सोपा धंदा बिगर भांडवलाचा म्हणलं ना उपदेश. पण इथं माझी वृत्ती सांगता सांगता मी फिरवली पाहिजे. आणि देहाच्या नादी जर मी लागलेलो असल आणि इकडं अजपाकडे जर माझं लक्ष नसेल, रात्रंदिवस जो जप चालू आहे त्याच्याकडं, तर हा पहिलं समजून घेतलं पाहिजे. मदालसा सांगते हा देह नाशिवंत मुला, हा देह नाशिवंत मळमूत्राचा बांधा, वरी चर्म घातलेली कृमी कीटकांचा सांधा. हा कृमी कीटक याच्यामध्ये आहे. रव रव दुर्गंधी अमंगळ तिचा बांधा, त्याच्यापासूनच बनवलेलं आहे. आईच्या शोणीत आणि पित्याचं त्या ठिकाणी रक्तच आहे, ते दोन्हींचे रक्तच आहे. ते वीर्य आणि शोणीत म्हणलं तर तेच आहे. आणि त्याच्यापासून बनलेल्या या देहाचा श्रीपाद बाबा म्हणायचे, या नाकातला शेंबूड असं टाकून देतो का डबीत ठेवतो, कानात बी घाण, नाकात सगळ्या तोंडामध्ये सगळ्या जळमट आहेत फार एकदम असे. देहाच्या धर्माचा त्याग करतो का ग्रहण करतो? देहाचे जे धर्म आहेत त्याचं काय करतो? आणि देहाने केलेल्या कर्माचा अभिमान घेतो. याला काय म्हणावं म्हणले बाबा म्हणायचे, देहा बापाच्या गैरहजेरीतला देहाच्या धर्माचा त्याग करतो का? साठवून ठेवतो, मळ वगैरे साठवून ठेवतो का? आणि हे म्या केलं म्हणतो. देहाचं स्वरूप सांगताना हा देह नाशिवंत मळमूत्राचा बांधा, वरी चर्म घातलेले कृमी कीटकांचा सांधा, रव रव दुर्गंधी अमंगळ तिचा बांधा. मग काय कर? स्मरे त्या हरियारा शरण जाई गोविंदा, परी दे मदालसा सोहम जो जो रे बाळा, निज ध्यानी निज पारी लक्ष लागो दे डोळा. त्याच्या पुढे सांगता देहाचं स्वरूप देहावर्षी तादात्म्य जास्त आहे. म्हणून या मदालसेमध्ये देहाच्या संबंधाने अम आणि ममचं बंध तोडण्याकरता हा केलेला उपदेश या मदालसेमध्ये आहे, उपदेश मदालसामध्ये. पुढे म्हणता या देहाचा भरवसा पुत्रान धरावा ऐसा, माझे माझे मनोनिया बहु दुःखाचा वळसा, बहुत ठकियेले मृग जळाची आशा, तृष्णा सांडोनिया योगी गेले वनवासा, पर्ये दे मदालसा सोहम जो जो रे बाळा. या देहाचा भरवसा पुत्रानं धरावायचा. आई भरवसा याचा माशी पंख पाकडे किंवा हात घे घास गिळी सत्ता हाती नाही. घास इथून उचललेला घास घशामध्ये जाईल का नाही याची गॅरंटी नाही. क्या पकड़े जीवन की आस, क्या पकड़ी जीवन की आस, हाथों में नहीं लिया घास. कबीर महाराज म्हणतात इस तन धन की कौन बढ़ाई, देखत नयनों में मिट्टी मिलाई, इस तन धन की कौन बढ़ाई, हाड जले जैसी लकड़ी की मोली, बाल जले जैसी घास की बोली. मिथ्यात्व देहाचं कसं सांगितलंय, ज्याचं आपण तादात्म्य धरून अखंड आयुष्य ज्या देहाकरता वेचतो, किती मूर्ख आहे आपण. अपने खातिर महल बनाया, खुदाई जाकर जंगल सोया. स्वतः करता महल बनवला, याला जंगलात राहायचं कारण पडलं का?
करोना झाल्यामुळं बरं ज्यांना जिवंत ठेवले कोरोनामध्ये त्यांना तरी काही वाटायला पाहिजे का त्यांनी हे सगळं अनुभवले. आईचं किती प्रेम. अरे काहीच नाही, पोराला जवळ नाही येऊन दिलं, मी मरण पोराच्या जवळ नाही गेली. नवरा बायकोचं एवढं प्रेम दिसलं ना आपल्याला. एक किती उदाहरणं पेपरला यायला त्याला येतो. ते आपल्या पेपर जाऊ दे, आपल्याला अनुभवायला मिळाली ज्याला त्याला. दरवेळेच्या बाहेरून ताट आतमध्ये आत टाकीत होते हो, तरी इकडे लक्ष द्यायला तयार नाही. तरी दिले इंद्रिय हात पाय. बोला 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 बोला. हॅलो. दिले इंद्रिय हात पाय कान, डोळे मुख बोलाया वचन, जेने तू जोडसी नारायण, नासे जीवपण भवरोग, नासे जीवपण भवरोग. वा, कशा करता दिले? हे देवाने दिलेत का आपण आणले? देवाने दिलेत म्हणून देवाच्या इच्छेने तो त्याच्यात हवा काढून घेतो, आपण नाही आणलेले. मग या ठिकाणी ह्या देहाचा एवढासाही भरवसा नाही. तुकोबाराय म्हणतात, क्षणभंगूर नाही भरवसा, वारे सावध तोडा मायाशा, काही नचले मग काळा पडेल फासा, पुढे हुशार थोर वळ सागा. राम राम स्मराधी. आधी काय करा? रामी जेवायला आधी, झोपायला मधी, आणि भाजनाला कधी मधी. बरोबर की नाही? मागे मागे. जेवायला आधी, झोपायला मधी, आणि भाजनाला कधी मधी. सब जमलं काम आपलं. आधी काय करायला पाहिजे? आधी भजन करायला पाहिजे. 100 कामं सोडून द्या. एक सुभाषितकार सांगतात, शतम विहाय भोक्तव्यम. 100 कामं सोडा, पहिले जेवून घ्या. शतम विहाय भोक्तव्यम, सहस्रम विहाय दातव्यम. नाही, सहस्रम विहाय स्नानम आचरे. 1000 कामं सोडून द्या, पण त्या ठिकाणी पहिलं स्नान करा. लाखो कामं सोडून देऊन पहिलं त्या ठिकाणी दान धर्म करा. आणि करोड कामं सोडून द्या, आणि पहिलं भगवंताचं नामस्मरण करा. सगळं सोडून द्या, पहिलं नामस्मरण करा. कारण या देहाचा काही नाही, भरवसा नाही. कल करना सो आज, आज करना सो अब, निकल जाएगा सास तो करेगा कब. संत समागमी धरावी आवडी, करावी तातडी परमार्थाची. आज आत्ता ताबडतोब लगेच इदम इत्थम. का? त्याच कारण या देहाचा भरवसा पुत्रान धरावाय. सयाद्याला काय नाही, भरवसा नाही. माझे माझे म्हणून या बहु दुःखाचा वळसा. तासबोधामध्ये खूप सुंदर उदाहरण दिलेले आहे की या ब्रह्मपुत्रीच्या पात्रामध्ये डोंगराळ भाग या समकडचा इकडचा, आणि लाकडांची तोड करतात. आपली झाडं तोडून असे मस्त त्याचे गोटळे असे हे बनवतात, ओंडकी बनवतात, आणि त्याच्यावर आपलं इनिशियल करतात, सही काय आपली नावं टाकतात. आपली लाकडांचा ढीग ओळखण्याकरता. गाड्यावर जात नाही, आपली घरं त्यांची खाली असतात. ते आपल्याला मिळण्याकरता एक युक्ती करतात. नदीला ब्रह्मपुत्रीला पूर आला की आपली लाकडं वरून सोडून द्यायची, आणि खाली माणसं पकडायला असतात, आपली काढून घ्यायची, आणि ज्याची त्यांनी वाटून घ्यायची युक्ती. पण ज्या एकाच झाडाचे जे काही 4-5 ओंडके आहेत ना, मध्ये जर एखादं बेट आलं तर 2 तिकडून जातील, तर 2 इकडून जातील, तर 2 प्रवाह कोणीकडे जातील. हा संबंध धरला, हा मोह आहे. कोणाचा काही संबंध नाही. हे कोणी कोणाचा पुत्र झालं, आई झालं ना, हे पूर्वकर्मानुसार देण्या घेण्याचा व्यवहार पूर्ण करण्याकरता एकत्र आले. नाही तर तोच कोणाचंच कोणी नाही. नाही रे नाही कुणाचे. तुम्ही माझ्या माग म्हणता, तुम्हाला बी म्हणायला हवं, माझ्या माग म्हणायचा. नाही रे नाही कुणाचे कोणी. बोला. नाही रे नाही कुणाचे कोणी. अंती जाशील एकला रे प्राण्या, माझे माझे म्हणून. अंती जाशील प्राण्या मायेचा बाजार. प्राण्या मायेचा बाजार. प्राण्या मायेचा बाजार.
सगळे सोय रे मेल्या मागे सर्वही जातील तुटतील धागे दोरे प्राण्या मायेचा बाजार प्राण्या मायेचा बाजार भरला मायेचा बाजार वा, वा, वा. धन्यवाद तुमच्याकरता तुम्ही टाळ्या वाजवा. कुणी कुणाचं नाही. द्रौपदीनं ज्या वेळेला दुःशासनानं भरसभेमध्ये ओढत आणलं दुर्योधनानं साडीला हात घातला आधी भरोसा वाटला तिला माझे सिंहासारखे 5 ये टाईप पती आहेत ही माझी सुटका करते तिला कल्पना नव्हती यांना हरवलं होतं दूतामध्ये खाली माना घातल्या त्यांनी भीष्माचार्याकडे कृपाचार्य द्रोणाचार्याकडे पाहिलं तरीही बी वर्तमान केली नाही त्यांनी आणि मग लक्षात आलं की भगवंता तुझ्याशिवाय आता मला कोणीही नाही कोठे तुलासी द्वारकेचा राया बोला कोठे तुलासी द्वारकेचा राया बोला वेळ का सखया लावीला वेळ का सखया लावीला दीननाथ ब्रीद सांभाळी आपुले बोला नको पाहू केले पाप पुण्य बोला नको पाहू केले पाप पुण्य दीननाथ ब्रीद सांभाळी आपुले वा वा कोठे गुंतलासी द्वारकेच्या राया पण एका हाताने बरं का एका हात साडीला पुरा भरोसा नाही एका हाताने बोलवती देव नाही आले तोपर्यंत आणि ज्या वेळेला दोन्ही हात वरती केले आणि मग भगवंत आले साड्या पुरवल्या नाही साडीच झाले म्हणले साड्या पुरवता मध्ये गॅप पडण्याची शक्यता आहे माझी बहीण उघडी दिसते साडीचा 25वा अवतार मानलेला आहे 24 अवतार आणि हा 25वा साडीचा मग सारी थी की नारी बीच सारी थी की सारी भीत नारी थी या सारी नारी थी दुर्योधन समज नाही पाया नाहीच समजलं त्याला व्यापक असणारा परमात्मा त्याला काय अवघड काय म्हणजे यातून काय सांगितलं की नको नको मना गुंतो माया जाळी काळाला जवळी ग्रासावया काळाची ही उडी पडेल बाजेवा सोडविना तेव्हा मायबा सोडविना बंधू पाठची बहीण शेजेची कामीन दूर राहे सोडविना राजा देशीचा चौधरी अनेक सोयरी भली भली तुका म्हणे तुझ सोडविना कोणी एका चक्रपाणी वाचवण्या यांचा भरोसा धरू मदालस आपल्या पुत्राला सांगते या देहाचा भरवसा पुत्रान धरावा ऐसा माझे माझे म्हणून या बहु दुःखाचा वळसा बहुत ठाकी येले मृगजळाच्या सा मृगजळाच्या पाण्यावर साळी केळी पिकवल्या जातील का माऊली म्हणतात पाणी ते मिथ्या आहे कसं दिसतं सूर्य तप्त असा सूर्य त्याच्या उष्णतेच्या झळा आणि उखर असणारी मुरबाड अशी जमीन आणि त्याचा संयोग होऊन अशा लाटा दिसतात पाण्याच्या ती पाणी नसतं झळा असतात उन्हाच्या तलाव दिसतो असा आणि हरणं ऊर फुटेपर्यंत त्याच्या मागं पळतात आणि तिथं गेलं का नसतं का अजून पुढं दिसतं तिथून पुढं तिथं गेलं का पुन्हा पुढं असतं विवेकानंद म्हणतात साराच्या वैरान वाळवंटामधून मला तहान लागलेली असताना असंच पाण्याचा भास झाला तिथं जायचं तर तिथे नाहीये पुढं दिसायचं माझ्या लक्षात आलं मग तिथून पुढे मला तहान लागलेली असताना सुद्धा मी पिण्याचा प्रयत्न केला नाही असं सावध व्हायला पाहिजे ना मृगजळ आहे ते समजायला पाहिजे
याच्या नादाला लागू नाही. ज्यांना आपण आपले म्हणतो ना ममत्वानी, ते त्या ठिकाणी आपल्याला त्या ठिकाणी काही कामाला येणार नाही. शेवटच्या मज चालता प्रयाण काळी कोणी नदी सती जवळी मृत्तिके मृत्तिका कवळी एकली मेळे संचिताच्या. म्हणून या देहाचा भरवसा पुत्रान धरावायचा माझे माझे म्हणून या बहु दुःखाचा वळसा बहुत ठकिले मृग जळाच्या अशा तृष्णा सांडोनिया योगी गेले वनवासा. माणसाला फक्त अन्नाचीच भूक आहे असं नाही बरं का. बाकी किती किती गोष्टी हे पाहिजे त्यांच्याकडे ते अमुक आहे आपल्याकडे ते नाही, ते सगळं आपल्या मिळवायचा प्रयत्न करतो माणूस भोगविलासामध्ये. यालाच आशा तृष्णा असं म्हणतात. आणि हे पोट कधी भरत नाही. बाबा सांगायचे उत्तर प्रदेशचा भया मुंबईला आला, आधा दूध आधा पाणी पोटा करता म्हणायचे ईद बरच आहे तरी ही कंडिशन पोट भर जनावरासारखं असतं तर काय काय केलं असतं माणसाने. या पोटा कारणे गा झालो पांडीला जना न भरेची पोट कादी भेके नाही खंडना नाही भरत. पुढारा म्हणते पुढारी एक म्हणतात या नाही करुणा श्वान हे लागे पाठी. कोणतं श्वान? आशा रूपी. आशा बहु दारुणा आणि इथं तृष्णा तृष्णा अशा दोन्ही सख्या बहिणी. आणि हेच गणगोत मरू द्या शेतात वसैती. प्रत्यक्ष व्यवहारातले नको मरू देऊ. खंडेराया तुझं करते नवस मरू दे रे सासू खंडेराया व्यवहारातली नाही. कल्पनेची सासू हिचा बहुत चिजाचू देह भाव ठेवून पायी ब्रह्मपदी नाचू. ब्रह्मपदावर नाचायचं असेल तर या कल्पना रूपी सासूला पहिली मरू दे रे सासू. तर म्हणतात असं नाही. माय बापे दोन्ही जीवेची मारावी चरण धरावे बायकाचे. हा माय बापे कोणती पण अशा तेची माय दंभतोची बाप मारल्याचे पाप काय असे. अशा रूपी आई आणि दंभ रूपी बाप मारायचाच आहे ना. व्यवहारातली आई बापाने सांगितले त्यांनी ते सूक्ष्म देहातली. आणि चरण धरावे बायकाचे म्हणजे बा स्वल्पविराम एकाचे. चरण धरावे बा एकाचे म्हणजे एका परमात्म्याचे. ते वाचताना अशी वाचतात चरण धरावे बा एकाचे. कसं काय मिळत बस स्वल्पविराम नको का मध्ये हो असतात की नाही चिन्ह. वाचण्यामध्ये गडबड झाल्यावर तर बायकोच पाय धरीला एकाचे धरायचे आहे. शेठजी अजमेर गए म्हणजे शेठजी किधर गए बोले शेठजी अजमेर गए. अजमेर म्हणजे इकडे राजस्थान मध्ये पुष्करच्या जवळ अजमेर गाव आहे. आणि यांनी काय ऐकलं शेठजी अजमेर गए लागलं राहिलं. ते म्हणले अजमेर गए आणि हा म्हणतोय अजमेर गए. ऐकण्यात फरक झाला तरी मग या ठिकाणी बहु तृष्णा सांडोनिया योगी गेले वनवासा. अशा मनसा तृष्णाचा त्याग करून ते सुख सांडोनिया कासया योग सेविती. काही कमी नसताना चक्रवर्ती सम्राट ज्याच्यामुळे आपल्या देशाला नाव पडले भारत देश भारतखंड. भरतखंडी नरदेह प्राप्ती हे तव परम भाग्याची संपत्ती. तेतही विवेकी परमार्थी त्याचा वशवर्ती मी परमात्मा. असा भरत राजा सर्वस्वाचा त्याग करून नेपाळमध्ये गंडकी नदी आहे तिच्या तीरावरती जाऊन तपश्चर्याला पर्णकुटी बांधून राहू लागला. आणि सकाळच्या वेळेला गंगा स्नानाला गेलेला असताना एक हरणी गरोदर असणारी गर्भीण असणारी पाणी प्यायला आलेली असताना सिंहाच्या डरकाळीनं तिचा गर्भपात झाला. आणि प्रवाह पतित असणार ती बालक साधूला त्याची दया आली त्या जगताला. त्याने उचलून घेतलं. हरणी त्या ठिकाणी मृत झाली. आणि याला घेतल्यानंतर साधूचा धर्म आहे त्याला घेऊन पर्णकुटीवरती आलं. अरे आपल्या दिंडीचं काय चाललंय पोरांनो बोलायला बोला ना का पण ते दिंडी कमी व्हायला लागली. मागच्या माग दिंडीतले वारकरी गेले निघून बरेचसे. हा एका मांजरांनी पंढरपूरला दिंडी काढली होती. मांजरांनी पंढरपूरला दिंडी काढली होती भोकेने. आणि दिंडी काढल्यानंतर त्यांनी एक मात्र सांगितलं होतं काय माग कोणी बघायचं नाही. आणि तो विना घेऊन पुढे बोका आपलं नाही बोका माग विना घेऊन आणि पुढे चालले ना झेंडा टाळकरी सगळे हे त्यांना सांगितलं मागो कोणी पाहायचं नाही पंढरपूर पर्यंत. तिसऱ्या दिवसामध्ये तर दिंडीत एकही वारकरी राहिला नाही.
बोक्याने मागच्या मागच एक एक गट करायचा, भूक लागली नाश्त्याला जेवायला. आपल्या दिंडीचं तसंच झालं. अरे काय हरकत नाही, चला. म्हणून ते तृष्णा सांडोनिया योगी हे पोट भरणारच नाही. तुका म्हणे पोट उभे संतापाशी नीट. संतांना शरण गेले, पोट भरत म्हणजे जेवायला लागत नाही काय. जरी झाला संन्यासी तर मध्यान्याशी तोंडवाशी. ऐकायचं आपण काय चुकीचं बोलतो का काय. मग भूक नुसती एकच भूक नाही, अन्न लागणारच. अन्नमय प्राण आहे कलियुगामध्ये. पूर्वी अस्थिमय प्राण होता. जोपर्यंत हाड शिल्लक आहे तोपर्यंत मरत नव्हता. म्हणून दधीची ऋषींच्या हाडापासून वज्र बनवलं होतं इंद्राने. हाड शिल्लक आहे तोपर्यंत माणूस मरत नव्हता. मागच्या युगातली कहाणी. या युगात अन्नमय प्राण आहे. कोणी तसा प्रयत्न करण्याची आवश्यकताच नाही. चांगदेवाने हाडापासून पुत्र जन्माला, पुत्र दिला ना. असं हाड भात लवंडे. हा भात भात लवंडे लवंडे बरोबर. हाड उगाळून प्यायला दिलं. मेल्यानंतर 6 महिन्यानंतर पती नंतर 6 महिन्यानंतर मूल झाले. अस्थि उगाळून दिलं त्या बाईला. आणि मग त्या ठिकाणी हे पोट जे आहे, ही जी भूक आहे त्याच्यापेक्षा अनेक भूक आहे. आशा मनशा तृष्णा या ह्या मात्र त्या ठिकाणी जातात. त्याला पुरावा तुकाराम महाराज देतात. जन्म आलो त्याची आजी फळ झाले साची, तुम्ही सांभाळले संतीन भय निरसली, कृतकृत्य झालो इच्छा केली ती. आता इच्छाच नाही राहील, कोणतीच इच्छा नाही राहील. कालच विषय झाला का परवा झाला पा. श्वास शिल्लक आहे पण इच्छा राहिलेली नाही, जीवन मुक्त. श्वास शिल्लक आहे पण इच्छा नाही राहिली काही, जीवन मुक्त. आणि इच्छा शिल्लक आहे, श्वास मात्र संपलेले जीव. चला. या पोटा कारणे का काय न करीजे. काय काय करती नाही पोटा करता. मर्डर पोटा करताच या भूक का सुखा करता म्हणू आपण आता. चला सुखा करता, आनंदा करता एवढे सगळे धडपडे. एखाद्याची मर्डर करतो ही सुद्धा कशा करता, आनंदावर तो काहीतरी प्रतिबंध करतोय याच्या आनंदाला. म्हणून या पोटा कारणी गा काय न करीजे एक, या लागी सोय धरी रे तिही बोलविले लोक. या पोटाने तिन्ही लोक म्हणजे काय, 3 प्रकारचे लोक बरं का. 3 प्रकारचे म्हणजे प्रकाराचे 3 तुका म्हणे केले. ठाईचे नेमिले त्यांचे आयुष्य भविष्य, ललाटी ब्रह्मरेखा निनती ते ब्रह्मादिक. ब्रह्मलिखित जसं आहे तसंच ते घडत असतं. ते न चुके कल्पांती. अरे व्यवसायाला निमित्तात टाकलं बाबा त्यांनी संतांनी. व्यवसाय सुद्धा काय, व्यवसाय सुद्धा निमित्त आहे. भाग्याचे निभडसे उद्यमाचे निमिषे, संपत्ती दाता पैसे घरी घे. उद्यमाला सुद्धा मिश म्हणजे निमित्त. म्हणजे निमित्त कारणात टाकलं. उपादान कारणात बी निमित्त कारणामध्ये टाकलं त्यांनी. निमित्त आहे म्हणजे व्यवसाय निमित्त फळ देत असे संचित. व्यवसाय निमित्त आहे म्हणले, तुमचं संचितच फळ देते. माग काय जे कर्म आहे त्या कर्मातून तुम्हाला मिळत असतं. ललाटी ब्रह्मरेखानी नती ते ब्रह्मादिक. म्हणून याचा विचार करून पर्ये दे मदाल सा सोहम जो जो रे बाळा. जळीची जळचरे जळीची या रमती, भुलली ती बापुडे ते काही नेनती. माणसांची स्थिती सांगितली बरं काय. मानव देहाला येऊन विषयाला भुललेल्यांची स्थिती सांगितली. एक दृष्टांत दिलाय. जळामध्ये एकमेकाशी रममान होतात. ही जलचर, जळात पाण्यात राहणारी जलचर त्यांच्याशी रममान होतात, विषय सुखा करतात आणि भुलून जातात त्याच्यामध्ये. भुलली ती बापुडे रे काही नेनती, जवनाही पुरली त्यांची आयुष्य प्राप्ती, वरी घालून भवर जाळ बापात या ते दिवसिती. त्या विशेष सुखामध्ये एवढे निमग्न आहेत की हा देव एक वेळ पडणार आहे याचं सुद्धा त्यांना भान नाही. तेवढ्यात एखादा पारधी येतो, त्यांच्यावरती जाळं टाकतो आणि त्यांना घेऊन जातो. काळाची ही घडी घडी काळ वाटे याची पाहे, पारध्याच्या रूपामध्ये तो येतो. अजून किती आहे अवकाश. मग आपण सावध व्हायला पाहिजे. पर्ये दे मदाल सा सोहम जो जो रे बाळा. त्याच्यानंतर पुढचं उदाहरण दिलं. पक्षी, जलचरांचं झाल्यावर पक्षाचं दिलं. पक्षी हा पक्षी निरे निरंजनी आवनी, पेलिया कार निरे गेली चराया दोन्ही, अवचित सापडली पारध्या लागुनी, गुंतुनी मोहपाशी प्राण त्यजिती दोन्ही. पक्षी आणि पक्षिणी निरंजना या वनामध्ये फिरायला गेलेली असताना काय झालं की त्या ठिकाणी पिलांना काय आणायला गेले होते, चारा आणायला गेले होते.
आणि त्या ठिकाणी एक पारधी आला आणि त्या पारध्याने काय केलं, जाळं टाकलेलं होतं. नाही, तिकडून आले ते अन्न घेऊन, पण या पिलांना पकडण्याकरता भवरदाळ जाळं टाकलेलं होतं. त्या पिलांच्या मोहपाशाने यांनी आपला अंग झोपून टाकलं त्याच्यामध्ये आणि हेही प्राणाला मुकले मोहपाशामध्ये. म्हणून कोणत्याही मोहपाशामध्ये गुंतू नका. पुत्रांना सुद्धा सांगते मदालसा, या मोहपाशामध्ये गुंतू नका आणि आपलं चित्त कुठं लावा. पर्ये दे मदालसा सोहम जो जो रे बाळा, निज ध्यानी निज पारे, लक्ष लागो दे डोळा. सच्चिदानंद श्रीपाद बाबा, सच्चिदानंद रामदास बाबा यांच्या कृपाशीर्वादानं, ब्रह्मलीनं आणि या ठिकाणी ब्रह्ममूर्ती संत तत्वचिंतक गुरुवर्य भोसले बाबा, तत्वचिंतक गुरुवर्य मेटकरी बाबा, गुरुवर्य जगताप गुरुजी, आपण सर्व संत सज्जन या संत सर्वांच्या चरणी ही सेवा आपण अर्पण करून सेवेला पूर्ण विराम देऊया. पुंडलीक वरदा माऊली ज्ञानेश्वर महाराज सद्गुरुनाथ भगवान विठ्ठल विठ्ठल. पुंडलीक वरदा श्री ज्ञानदेव माऊली ज्ञानेश्वर महाराज सद्गुरुनाथ भगवान नागेश्वर भगवान वागजाई माता की जय.